बोलण्यासारखं काहीच राहिलेलं नाही. दादा गेले की सगळं गेलं. शब्दच नाहीत माझ्याकडे बोलण्यासारखं. आज माझ्या बारामतीला पोरकं करून गेले दादा. बाहेरच्या देशासारखं आज दादांनी बारामती नटवली आणि ही बारामती आज ठाणे जिल्ह्यातून आलेलो आहे. काही लोकांनी सांगितलं का बारामतीचं नुकसान आहे, पुण्याचं नुकसान आहे. पण बारामती पुण्याचं नाही, संपूर्ण महाराष्ट्राचं नुकसान. जनता दरबाराला सांगायचे का ती चिठ्ठी वगैरे कोणाची ओळख आणू नको, तू सर्वसामान्य म्हणून मलाच सांग, मी आहे ते. अजितदादा, तुम्ही राजा आहे बारामतीचा. मी म्हणतो आज कुठेतरी राजाची प्रजा पुरकी झाली. आमच्या गावचे दादा होते आणि आम्हाला सगळं बघत होते, त्याच्यामुळे आमची बारामती सुनी पडली. त्याच्या पुढचं नाही आम्ही सांगू शकत, आम्हाला पुढचं बोलताच येईना. दादा होतं ते आमच्या बारामतीची शान होती. दादा गेलं आम्हाला सगळं भिन्न वाटतंय. दादांच्या बहिणी दादांनी उघड्या पाडायच्या नव्हत्या, आजच्या पंजा उघड्या पाडायच्या नव्हत्या, एवढीच माझी विनंती होती. आम्ही गेलो असताना दादा टिकला असताना तरी आम्ही परमेश्वरापाशी प्रार्थना केली असती. 12 वर्षापूर्वी मुंडे साहेब गेले, मुंडे साहेबानंतर आता पुन्हा परत महाराष्ट्र पोरका झाला.